एकदा का आपण मुलांच्या बाबतीमध्ये त्यांचं मील रुटीन फॉलो करायला लागले ना, की मुलं ॲटोमॅटिकली त्या शेड्यूल बरोबर इतकं मॅच होतात की आपल्याला सुद्धा थोडे दिवसांनी आपण जरी विसरलो किंवा आपल्याला जरी नाही फॉलो करायचं असलं ना तरी ते फॉलो करायला लावतात. याचं एक सिंपल उदाहरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आदित्य आता 10 महिन्याचा आहे आणि आजचं त्याचं जे मील रुटीन आहे हे थोडंसं इम्बॅलन्स झालं होतं, तरीसुद्धा त्याने कशा पद्धतीने मॅनेज करून घेतलं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते आहे. आज सकाळी मला अद्वैतच्या स्कूलमध्ये जायचं होतं आणि त्यामुळे सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे हा थोडासा लेट झाला. साधारणतः 11:30च्या दरम्यान मी त्याला ब्रेकफास्ट देते आहे. ब्रेकफास्टमध्ये मी आज त्याला हा जो पालकचा पॅनकेक आहे हे बनवलेलं होतं. ओट्स, थोडंसं बेसन, गव्हाचं पीठ आणि पालक, कोथिंबीर, जिरे घालून छान असं ब्लेंड केलेलं होतं आणि हे मी पनीरसोबत त्याला देते आहे. साधारणतः 11:30च्या दरम्यान मी त्याला द्यायला स्टार्ट केलं होतं. 12 वाजेपर्यंत त्याचं खाऊन झालं, म्हणजे ऑलमोस्ट लंचचा टाईम झाला होता किंवा स्नॅक टाईम झालेला होता. आणि अशा वेळी नंतर जेव्हा लंच टाईम झाला तर त्यावेळी मी त्याला स्नॅक दिलं. स्नॅकमध्ये मी आज त्याला पायनॅपल देत होते. बाहेर छान बऱ्यापैकी वातावरण आज क्लिअर होतं, थंडी होती परंतु थोडंसं नॉर्मल झालेलं होतं आणि म्हणून आम्ही बाहेर बसलो होतो. तुम्ही ते पाहू शकता, त्याला एकही दात नाही तरीसुद्धा तो पायनॅपलचा पूर्ण तुकडा छान पद्धतीने चावून खातो. आणि याच पद्धतीने साधारणतः 5-6 त्यांनी पायनॅपलचे तुकडे खाल्ले असतील, खूप जास्त नाही पण बऱ्यापैकी पायनॅपल त्यांनी खाल्लं बाहेर बसून. आणि हे त्याचं स्नॅक टाईम झालं की ज्यावेळी लंच करायला हवा होता. आता त्यानंतर जेव्हा लंच टाईम आला तर त्यावेळी तो झोपी गेला होता. मी त्याला बाहेर तो बसला, बऱ्यापैकी तो पाण्यामध्ये खेळला होता, ओला झाला होता. त्यानंतर मी त्याला छान अशी आंघोळ घातली आणि आंघोळ घातल्यानंतर त्याने पोट भरून ब्रेस्ट फिडिंग घेतलं आणि नंतर तो झोपी गेला. आता जेव्हा तो उठला तर त्यावेळी संध्याकाळच्या स्नॅकचा टाईम झाला होता. 4 वाजले होते आणि मी त्याच्यासाठी इथे ढोकळा बनवला होता. ऑलरेडी सगळ्यांसाठी बनवला होता. मला वाटलं की तोही ढोकळा खाईल, परंतु त्याला आता थोडीशी जास्त भूक लागलेली होती. मी त्याला ढोकळा देत होते, पहिल्यांदाच खात होता त्यामुळे त्याला ती टेस्ट आवडली नाही कदाचित आणि त्याला थोडी जास्तही भूक लागलेली होती त्यामुळे त्याने ढोकळा ॲक्सेप्ट केला नाही. आणि इथे मला तो खात नव्हता, तुम्ही पाहू शकता इथे हातामध्ये घेऊन त्याने फेकून दिला आणि मी बराच ट्राय केला तरी त्याने ते काही खाल्लं नाही. आणि नंतर मग मला त्याला हे जे नाचणी सत्व आहे हे बनवून द्यावं लागलं. मी नाचणीची खीर त्याच्यासाठी बनवली, जे ॲक्च्युली त्याचा तो लंच टाईम झाला. म्हणजे मुलांची जी भूक आहे यानुसार तुम्हाला बाळाला ते जे पदार्थ आहेत हे मुलं ॲटोमॅटिकली तुमच्याकडून मागून घेतात. मी जरी त्याला हे स्नॅक देत होते तरीसुद्धा त्याची भूक जास्त होती आणि त्याने ते ॲक्सेप्ट केलं नाही आणि त्याला ते मला एक्स्ट्रा त्याला मील बनवून द्यावं लागलं. आता संध्याकाळच्या डिनरमध्ये मी त्याला बनवलेली होती ही अंड्याची आमटी. सगळ्यांसाठी जी अंड्याची आमटी बनली तीच त्याच्यासाठी सुद्धा बनवली होती, फक्त यामध्ये चटणी टाकलेली नाही. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, जिरे, त्यानंतर खोबरं, तीळ असं सगळं घालून वाटण बनवून त्यामध्ये ही आमटी बनवलेली होती आणि सगळ्यांसोबत तो इथे ही अंड्याची आमटीसुद्धा खातो आहे. या पद्धतीने तुम्ही मुलांना एकदा तुम्ही रुटीन फॉलो करायला लागला की बाळसुद्धा त्या गोष्टीबरोबर ॲडजस्ट होतो, त्यानुसार त्याला भूक लागते आणि ऑटोमॅटिकली मील रुटीन सेट होऊन जातं.